स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन या पक्षाचे सर्वे मनोजभाई संसारे, पक्षाचे अध्यक्ष सागरदादा संसारे यांच्या आदेशानुसार पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे नाशिक असेल, देवळा असेल, मनमाड असेल, येवला असेल किंवा पनवेल असेल या ठिकाणावरती, मुंबई असेल या ठिकाणावरती आमच्या पक्षातर्फे कमीत कमी 15 ते 20 उमेदवार आज निवडणूक लढवत आहेत. परंतु पनवेल शहरामध्ये आज परिस्थिती वेगळी आहे आणि आज त्या पनवेल शहरामध्ये आम्ही आमचे उमेदवार उतरवू शकलो नाही. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सगळ्यांच्या चर्चेअंती आम्ही भाजपाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं. कारण की आज जर सत्तेत आपण पक्ष जर आपला पनवेलमधून जर गेला तर गोरगरिबांच्या कामासाठी मदत होऊ शकते आणि या मदतीतून आपण गोरगरिबांना न्याय देऊ शकतो. यासाठी भाजपाला आम्ही पाठिंबा दर्शवलेला आहे. आज जर पाठिंबा दर्शवताना खरोखर भाजपाला जो फायदा होणार आहे तो दलित समाजाचा आणि पनवेल शहरामध्ये दलित समाजही भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नक्कीच त्यांचा फायदा होऊ शकतो. आज रणनीती आखताना पक्षाच्या जेवढेही कार्यकर्ते आहेत त्या सर्वांना 3 तारखेपासूनच ज्या दिवशी आम्ही भाजपाला पाठिंबा दिला त्या दिवसापासूनच प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मिटिंगी आमचे जिल्हा अध्यक्ष रायगड जिल्ह्याचे त्यांनी संपूर्ण कार्यकर्त्यांच्या मिटिंग घेऊन प्रत्येक ठिकाणी भाजपाच्या उमेदवारांच्या बरोबर सोबत जाऊन प्रचार करण्याचंही काम करत आहेत आणि ते यापुढे करतील. या पक्षाचे पक्षप्रमुख मनोजभाई संसारे, पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे यांच्या आदेशानुसार आणि यांच्या नेतृत्वाखाली चालू असणारी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक, या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी 3 तारखेला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. पनवेलमधली जी निवडणूक चालू असताना खऱ्या अर्थानं तसं बघितलं तर खारघर आहे, कामोटा आहे, कळंबोली आहे, तळोजा आहे, त्याच्यानंतर नवीन पनवेल आहे, पनवेल आहे. या संपूर्ण परिसरामध्ये मी 3 तारखेला पाठिंबा दिल्याच्या नंतर सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीच्या 78च्या 78 उमेदवारांचा प्रचार त्या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांनी आम्हाला पूर्णपणे शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी की तुमच्या जे काही कार्यकर्त्यांचे जे काही प्रश्न असतील ते निश्चितपणे आपली सत्ता आल्याच्या नंतर पनवेल महानगरपालिका असेल त्या नगरपालिकेमध्ये तुमच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न आम्ही सोडू. एअरपोर्टसारख्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट त्या ठिकाणी येऊ घातलेलं आहे. त्या एअरपोर्टमध्ये जी भरती चालू आहे त्या भरतीमध्ये देखील तुमच्या कार्यकर्त्यांना आम्ही सांभाळून घेऊ. आणि एवढं सर्व बोलणं झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं जी बाहेरून जी पब्लिक त्या ठिकाणी आलेली आहे, जी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात खारघरमध्ये, कामोट्यामध्ये जी आलेली जी दलित समाजाची जी वस्ती आहे या वस्तीमध्ये खऱ्या अर्थानं मनोजभाई संसारे यांना मानणारा खूप मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि त्या वर्गाचा पूर्णपणे फायदा हा भारतीय जनता पार्टीला होईल मतदानाच्या रूपात. आणि खऱ्या अर्थानं मी इथला स्थानिक असल्या कारणाने पनवेलचं वार्ड क्रमांक 14चे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. आसिफ शेख म्हणून अल्पसंख्याकचे अध्यक्ष, त्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20च्या आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी ममताज पठाण म्हणून, त्या ठिकाणी पनवेल विधानसभेचे आमचे अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी निलेश कांबळे, त्या ठिकाणी पनवेल शहराचे जे आमचे अध्यक्ष आहेत प्रशांत सोनावणे, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे नवीन पनवेल शहराचे अध्यक्ष आहेत किशोर कदम, कामोट्याचे जे आमचे अध्यक्ष आहेत अरुणजी जाधव साहेब, असे सर्व अध्यक्षांना मी त्या ठिकाणी आदेश दिलेला आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष हा त्यांच्यासोबत ताकदीशीर त्या ठिकाणी उतरेल आणि मला विश्वास आहे ज्या ठिकाणी जाहीर सभा असतील, कॉर्नर सभा असतील त्या संपूर्ण ठिकाणी आमचे कार्यकर्ते आणि मी स्वतः या प्रचारामध्ये पूर्णपणे उतरणार आणि भारतीय जनता पार्टी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि इतर त्यांच्यासोबत असणारे जे माहितीमधले जे गट आहेत त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या सोबत आणि या प्रचारामध्ये आम्ही पूर्णपणे उतरून त्या ठिकाणी त्यांचा विजय करणार.